महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आज आपण आहोत सिंदखेड राजा मतदारसंघात। सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत आणि आज डॉक्टर शशिकांत खेडेकर जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या आल्या होत्या आणि नुकतीच त्यांची सभा जी आहे ती पार पडलेली आहे। बरेचसे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलूया काय नेमका हा जो महायुतीतला जो तिढा आहे त्याबद्दल आणि याचा काही परिणाम जो आहे महायुतीच्या उमेदवारावर पडणार आहे का। भाऊ काय सांगाल, महायुतीतून शशिकांत खेडेकर यांना पहिली उमेदवारी देण्यात आली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी मनोज केंद्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली, त्याचा काही परिणाम होईल का, काय वाटतं? नाही, त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण ही युती 1990 पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे आणि गेल्या लोकसभेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होते। इथं सेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, त्याच्यामुळं केंद्रात आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती अवैध आहे, त्याच्यामुळं इथं काही परिणाम बाकीच्या याच्यावर पडणार नाही। महायुतीचे डॉक्टर शशिकांत खेडेकर निवडून येतील। मागील काळात सलग आमदार राहिलेले मंत्री राहिलेले असताना देखील त्यांची जी निशाणी आहे तीच निशाणी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली, त्याचा परिणाम पडेल का? त्याचा काही परिणाम पडणार नाही, कारण ते राष्ट्रवादी संपूर्ण तिकडे गेलेली आहे आणि इथं आता राष्ट्रवादी राहिलेली नाहीये आणि बीजेपीचा जो संभ्रम आहे तो आज पंकजाताई आल्यामुळे तो बीजेपीचा संभ्रम तो नष्ट झालेला आहे, त्याच्यामुळे बीजेपी आणि शिवसेना ही सोबत आहे। कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील देऊळगाव राजा इथे आले होते, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर शशिकांत खेडेकर आहेत असं घोषित केलं, परंतु हा अजूनही संभ्रम जो आहे तो जनतेत आहे, तो कसा दूर होईल? जनतेचा सर्व संभ्रम चुकीचा आहे, कारण अजितदादाचा ग्रुप हा काही 2-3 वर्षापूर्वी विलीन झाला या पार्टीमध्ये, महायुतीमध्ये विलीन झाला। पूर्व 1990 पासूनची चालत आलेली ती महायुती खरी असून सेना आणि भाजपची होती हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे तेव्हापासून ती चालत आलेली आहे आणि त्यांना सांगितलं संभाळ पडलं, मग त्यांनी कोणाला पण यायला पाहिजेत म्हणून त्यांनी काय सांगितलं आमचा महायुतीचा उमेदवार शशिकांत खेडेकर आहे। आधी राष्ट्रवादीचे आपल्या नंतर विलीन झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि या महायुतीमध्ये सेनेमध्ये नंतर विलीन झालेले आहे ते राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा। मला एक सांगा, या मतदारसंघात वंजारी समाजाचं जे मतदान आहे ते निर्णायक आहे आणि एकही वेळेला वंजारी समाजाच्या उमेदवार जो आहे तो इथून निवडून गेलेला नाहीये, त्याचं राजकारण सातत्याने केलं जातंय का, काय सांगा? त्याचं राजकारण थोडं जातीपातीचं राजकारण केलं जाते, थोडं जातीपातीचं राजकारण केलं जाते, पण तो पंकजाताई आणि मुंडे साहेब यांच्या दृढ समाजाचा असल्यामुळं ते आले तेवढं मतदान निर्णायक राहते आणि ते ज्यावेळेस राहते देतील तसं एका वाढले मतदान करतात। निश्चितच काही अजून नागरिक आहेत, काका काय सांगाल, शेतकऱ्यांच्या जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले आहेत का? महायुतीकडून काय काय या ठिकाणी विकास कामं झालेले आहेत? नाही, महायुतीकडून विकास कामं भरपूर झालेले आणि त्यामुळं आम्ही बीजेपीचे लोक आहेत, परंतु हे महायुतीमध्ये त्यांनी 2 तिकीट दिल्यामुळं आम्हाला जे पक्षाचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत। निश्चित भाजपलाही कुठेतरी या ठिकाणी 2 उमेदवार असल्यामुळे भाजपही संभ्रमात दिसते। हो, यस 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 संभ्रमात आहे। आज भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे आल्या आणि त्यांनी महायुतीचा उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना घोषित केलं, आता हा संभ्रम दूर होईल का? प्रश्न दूर होईल म्हणजे झालेलाच आहे ना, त्याच्या अगोदर जे सभा झाल्या भानगड झाल्या त्यांनी 2 उमेदवार दिल्यामुळं जनता संभ्रमात आहे आणि जातीपातीचं राजकारण या मतदारसंघामध्ये होतं। ताई आल्यामुळं काय हा संभ्रम दूर झाला? ताई आल्यामुळं हा संभ्रम पूर्णतः दूर झालेला आहे। ताई आल्यामुळं महायुतीचे जे डॉक्टर शशिकांत खेडेकर आहे यांना त्यांचा समाज सुद्धा पाठीमागे राहील आणि जातीपातीचं राजकारण फक्त खेडेकर या नावानं नष्ट होईल।
निश्चितच युवक देखील आपल्या सोबत आहेत. युवकांचे काय नेमके प्रश्न या ठिकाणी महायुतीच्या काळात मार्गी लागलेत, काय सांगा? लोकांचे मार्ग म्हणजे आमदार साहेब, माजी आमदार साहेब शशिकांत खेडेकर साहेब यांनी 5 वर्षाचे काम केले, ते 25 वर्षात काम नाही झाले या मतदारसंघामध्ये. आणि ते विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे ते बोलके, आणि यावर्षी पण आम्ही त्यांना विधानसभेत पाठवणारच आहे. निश्चित पूर्णपणे निश्चितच आहे, कारण की या मतदारसंघामध्ये कुठं मेडिकल कॉलेज नाही, काही नाही. काही वर्षापूर्वी म्हणजे वर्षापूर्वी त्यांच्या बापदाद्यापासून मंत्रिपद भोगलेला माणूस आपल्या मतदारसंघामध्ये काहीच नाही, विकास कुठलाही प्रकारचा नाही. म्हणून आम्ही शशिकांत खेडेकर साहेबांसोबत पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे यावेळेस. या ठिकाणी वंजारी समाजाचं राजकारण केलं जातं, परंतु इथं मनोज कायंदे त्या समाजातून येतात, त्यांना उमेदवारी मिळाली. या ठिकाणी वंचितलाही या ठिकाणी उमेदवारी आहे, त्याचा काय परिणाम वाटतो तुम्हाला? काल सभेमध्ये मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, आज पंकजाताई येऊन गेले, जाहीर सभेत सांगून गेले शशिकांत खेडेकर साहेब पक्षाचे उमेदवार जाहीर करून गेले ना तुम्ही, तर विषय नाही, संपला विषय. या बरेचसे नागरिक आहेत आणखीन. भाऊ, मला सांगा की मागील काळामध्ये या मतदारसंघात विकास कामं झालीत का, आणि जो सिंदखेड राजा विकास आराखडा होता त्या संदर्भात आतापर्यंत कुठपर्यंत हे काम झालेलं आहे? सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मागच्या 2014 मध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब हे निवडून आले होते. त्यांनी जे विकास काम केले ते मागच्या 20 वर्षात विकास कामं झाले नाही, इतके कामं डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केले या मतदारसंघात. आणि आता युतीचं सरकार असं काम करू राहिलं का प्रत्येक योजना, ही योजना शेतकऱ्याची असो का गोरगरीब जनतेची असो, थेट त्यांच्याबरोबर पोहोचवण्यात येत आहे, आणि सरकार सक्षमपणे जनतेचं काम करत आहे. निश्चितच. तर महायुतीच्या काळात जनतेच्या ज्या काही योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात राबवल्या असून जनतेच्या खात्यात डायरेक्ट त्याचे जे लाभ आहेत ते पोहोचवल्या जात असल्याचं बोललं जात आहे. आणि सिंदखेड राजा मतदारसंघातील जो महायुतीचा संभ्रम आहे तो लोकनेत्या पंकजाताई मुंडे आल्यानंतर तो दूर झाला असल्याचं बोललं जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.